आता आपण बघायला लागलो आहे, मगाशीचा व्हिडिओ ॲटोमॅटिकली पॉज झाला होता. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर आपण इथं बघत आहे. स्टेटर कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे, त्यामध्ये एक स्टेटर आहे, त्यामध्ये एक रोटर आहे. स्टेटर हा कसा स्टेशनरी असतो आणि रोटर रोटेटिंग असतो. स्टेशनरी म्हणजे काय, शांत असतो, एका ठिकाणी असतो. रोटेटिंग म्हणजे काय, तो कंटिन्युअसली रोटेट होत असतो. ठीक आहे. स्टेटर आणि रोटरच्या मध्ये एअर गॅप असतो, तो मेंटेन केला जातो. सिंगल फेज सप्लाय इज गिवन टू स्टेटर वाइंडिंग, म्हणजे सिंगल फेज सप्लाय जो आहे तो आपण स्टेटर वाइंडिंगला देतो आणि इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड इन द एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर. तो काय करतो, मॅग्नेटिक फील्ड तयार करतो एअर. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड तयार करतो कशामध्ये, एअर गॅपमध्ये, स्टेटर आणि रोटरच्या. ठीक आहे. स्टेटर इज मेड अप ऑफ लॅमिनेशन ऑफ सिलिकॉन स्टील. स्टेटर हे कशापासून बनलेलं असतात, तर लॅमिनेशन्स, कशाच्या, सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेशन्सपासून बनवलेलं असतात. थिकनेस ऑफ इच लॅमिनेशन इज अराउंड 0.5 mm. प्रत्येक लॅमिनेशनची थिकनेस किती आहे, तर 0.5 mm आहे. ठीक आहे. ड्यू टू यूज ऑफ लॅमिनेटेड स्ट्रक्चर इडी करंट लॉसेस आर मिनिमाइज्ड. लॅमिनेशन कशासाठी करतो, कारण की इडी करंट लॉसेस जे आहे ते काय व्हावेत, कमी व्हावे. पूर्ण आपल्याला कुठल्याही प्रकारचे लॉसेस घालवायला येत नाही, त्यामुळे आपण जेवढे मिनिमम करता येतील लॉसेस हे आपण बघत असतो. द स्टेटर कॉईल इज मेड अप ऑफ कॉपर मटेरियल अँड मेनी टन्स पर कॉईल आर युज्ड. स्टेटरची जी आहे कॉईल ती कशापासून बनलेली असते, तर कॉपर मटेरियलपासून बनवलेली असते आणि त्याच्यामध्ये काय असतात, भरपूर टन्स असतात. ठीक आहे. रोटरमध्ये काय असतं, तर कॉपर और ॲल्युमिनियम बार्स असतात आणि हे बार्स काय केले जातात, तर एकमेकावर प्लेस केले जातात. दिस बार्स आर अनइन्सुलेटेड अँड दे आर परमनंटली शॉर्टेड ॲट बोथ एंड्स युजिंग एंड रिंग्स. ठीक आहे. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्याला इथं दाखवलं आहे. स्क्विरल केज स्ट्रक्चर आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्याला इथं दाखवलेलं आहे. हे काय आहे, द स्ट्रक्चर ऑफ रोटर लुक्स लाईक केज, म्हणजे हे केजसारखं, म्हणजे पिंजऱ्यासारखं दिसतं किंवा आपल्याला जे जेल आहे जेलसारखं दिसतं, त्याला जेलला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये केज म्हणतात. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ रोटर लुक्स लाईक केज, सो इट इज कॉल्ड ॲज स्क्विरल केज रोटर. ठीक आहे. म्हणजे जेलसारखं दिसतं, केजसारखं दिसतं म्हणून आपण याला काय म्हणतो, स्क्विरल केज स्ट्रक्चर आपण म्हणतो याला. ठीक आहे. आपण इथं आता वर्किंग बघणार आहे त्याचं. सिंगल फेज मोटर्स आर नॉट सेल्फ स्टार्टिंग, म्हणजे सिंगल फेज मोटर्स, इंडक्शन मोटर्स जे आहेत त्या स्वतःहून स्टार्ट होत नाहीत. टू मेक द मोटर सेल्फ स्टार्टिंग द फ्लक्स प्रोड्युस्ड बाय स्टेटर मस्ट बी रोटेटिंग इन नेचर. त्यामुळं काय असणार आहे, म्हणजे मोटर फिरण्यासाठी फ्लक्स प्रोड्यूस जी आहे कशापासून, स्टेटरपासून, मस्ट बी रोटेटिंग इन नेचर, म्हणजे फिरणाऱ्या नेचरची असली पाहिजे. ठीक आहे. द रोटर फ्लक्स इज ऑब्टेन्ड व्हेनेवर देअर इज अन इंटरॅक्शन बिटवीन टू अल्टरनेटिव्ह फ्लक्सेस. म्हणजे काय, दोन्हीमध्ये कसल्याही प्रकारचे म्हणजे इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. त्यावेळेलाच काय होणार आहे, तर अल्टरनेटिव्ह फ्लक्स जो आहे तो काय होणार आहे, रोटेट होणार आहे. त्या कशामधून, ट्रान्सफॉर्मर इंडक्शन मोटरमधून तो काय होणार आहे, फ्लक्स फ्लो होणार आहे. ठीक आहे. तर टू प्रोड्यूस अल्टरनेटिंग फ्लक्सेस टू वाइंडिंग्स आर रिक्वायर्ड. म्हणजे जर आपल्याला अल्टरनेटिंग फ्लक्स म्हणजे AC फ्लक्स जर आपल्याला पाहिजे असला तर आपल्याला काय करायला लागणार आहे, दोन आपल्याकडे वाइंडिंग लागणार आहे. ठीक आहे. स्टेटर वाइंडिंग इज कॉल्ड एज द मेन वाइंडिंग अँड सिंगल फेज AC सप्लाय इज गिवन टू दिस मेन वाइंडिंग. ठीक आहे. मग अशी म्हणलं तुम्हाला AC सप्लाय म्हणून, तर स्टेटर वाइंडिंग, त्याला स्टेटर वाइंडिंगला आपण कसली वाइंडिंग म्हणतो, तर मेन वाइंडिंग म्हणतो. आणि सिंगल फेज AC सप्लाय आपण कशाला देतो, मेन वाइंडिंगला देतो. ती काय करते, अल्टरनेटिंग फ्लक्स तयार करते. ठीक आहे. टू प्रोड्यूस अनादर अल्टरनेटिंग फ्लक्स मोर वाइंडिंग इज युज्ड. म्हणजे आपल्याला अनेक काय करायला असले, आपल्याला जर अनेक अल्टरनेटिंग फ्लक्स लागणार असला तर आपल्याला अनेक वाइंडिंग लागणार आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी वाइंडिंग किंवा स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतो. ठीक आहे. करंट पासिंग थ्रू मेन वाइंडिंग आर अँड ऑक्झिलरी वाइंडिंग आर फेज शिफ्टेड. करंट जी आपण मेन वाइंडिंगमधून किंवा ऑक्झिलरी वाइंडिंगमधून जातो तो काय आहे, फेज शिफ्टेड आहे. सो द करस्पॉन्डिंग फ्लक्स विल ऑल्सो बी फेज शिफ्टेड. त्यामुळे करस्पॉन्डिंग फ्लक्स जो आहे तो पण काय असणार आहे रे, तर फेज शिफ्टेड असणार आहे. इंटरॅक्शन ऑफ दिस टू अल्टरनेटिव्ह फ्लक्स प्रोड्युसेस रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे ज्यावेळेला ह्या दोन वाइंडिंग्स आहेत. ठीक आहे. नाही सॉरी, ही इंडक्शन मोटर सांगालो मी. दोन वाइंडिंग्स जे आहेत, आता मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे कशामध्ये, ट्रान्सफॉर्मरमध्ये. तर त्याच्यामधले आपण इथं बघूया. आता ह्या दोन वाइंडिंग्स आहेत तुमच्या. ठीक आहे. त्या वाइंडिंग्समधून कशावरती जोडलं आहे म्हणून समजा असं इथं. ठीक आहे. तुम्हाला थोडक्यात दाखवायला आहे मी. ह्यामध्ये जर इंटरॅक्शन व्हायचं असलं तर तिथं काय लागणार आहे रे, तिथं अल्टरनेटिंग फ्लक्स लागणार आहे. ठीक आहे. दिस रोटेटिंग फ्लक्स इज कट बाय द रोटर कंडक्टर अँड EMF इज इंड्युस्ड. म्हणजे रोटर जो आहे तुमचा, तो रोटर काय कट करणार आहे, तुमचा रोटर जो आहे तो काय करणार आहे, फ्लक्स. रोटर कसा असतो रे, रोटर हा रोटेटिंग असतो. ठीक आहे. तो रोटेट व्हायला आला आहे, तो काय करणार, फ्लक्स जर तिथून जात असेल तर त्याला काय अशा कंटिन्युअसली ज्या फ्लक्स लाईन्स जात असल्या इथनं समजा. ठीक आहे. ह्या फ्लक्स लाईन्स आहेत आणि हा रोटर आहे तो रोटेट व्हायला आला आहे.
तर हा रोटेट होणारा रोटर काय करणार, ह्या फ्लक्स लाईन्सला काय करणार आहे, कट करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे, EMF हा इंड्यूस होणार आहे कशामध्ये, तर रोटरमध्ये. ठीक आहे, आणि हा एन इंड्युस्ड EMF प्रोड्युसेस रोटर फ्लक्स. ठीक आहे, जो रोटर फ्लक्सला कट करतो आणि त्या फ्लक्सला आपण काय म्हणतो, तर रोटर फ्लक्स म्हणतो. तर रोटर फ्लक्स इंटरॅक्ट्स विथ द स्टेटर फ्लक्स अँड टॉर्क इज प्रोड्युस्ड. रोटर फ्लक्स जो आहे तो कशावर, स्टेटर फ्लक्सवर शी इंटरॅक्ट होतो आणि टॉर्क जो आहे, टॉर्क म्हणजे काय, स्पीड आपल्या काय होतो, प्रोड्यूस होतो. ठीक आहे, दिस टॉर्क कॉजेस द रोटेशन ऑफ मोटर. आणि ह्या जो स्पीड मिळतो ह्या स्पीडमुळे काय होतं, मोटर जी आहे ती आपली काय होते, रोटेट व्हायला चालू होते. मग ज्या वेळेला रोटर रोटेट व्हायला चालू होते त्यावेळेला ऑक्सिलरी वाइंडिंग जी आहे, म्हणजे जी दुसरी आपण वाइंडिंग यूज केली ती, ठीक आहे, ती आपण वाइंडिंग काय करणार, काढून टाकणार आहे. ठीक आहे, तर हे झालं, काय झालं, वर्किंग ऑफ इंडक्शन मोटर आपलं झालेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याकडं जर टाईप्स विचारला तुम्हाला तर कुठल्या टाईप्स सांगणार, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, कपॅसिटर रन इंडक्शन मोटर आणि शेडेड पोल इंडक्शन मोटर. ह्या काय आहे तर सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या 4 टाईप्स आहेत. ठीक आहे, सगळ्यांमध्ये सेमच असणार आहे सगळं, काय बाकीचं काय नसणार. आता स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये पण बघितला तर ह्याच्यामध्ये एक मेन वाइंडिंग आहे आणि ही मेन वाइंडिंग ही असणार आहे ऑक्झिलरी वाइंडिंग. ठीक आहे, आपण काय करणार, इनपुटला हे इनपुट जे आहे तिला आपण काय देणार आहे, AC सप्लाय देणार आहे. ठीक आहे, जी मेन वाइंडिंग आहे ती काय असणार आहे, हायली इंडक्टिव्ह असणार आहे. ऑक्झिलरी वाइंडिंग असणार आहे हायली रेजिस्टिव्ह असणार आहे. ठीक आहे, ही हायली इंडक्टिव्ह असणार आहे, ही हायली रेजिस्टिव्ह असणार आहे. आणि करंट पासिंग कुठनं, मेन वाइंडिंगमधून जो करंट जातो त्याला आपण IMने डिनोट करणार आहे आणि ऑक्झिलरी वाइंडिंगमधून जो जातो त्याला IAने डिनोट करणार आहे. ह्याच्यामध्ये हे काय असणार आहे, सेंट्रीफ्युगल स्विच आहे तुमचं. ठीक आहे, हे कशामध्ये, ऑक्झिलरी वाइंडिंगच्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहे, जोडणार आहे. ठीक आहे, इट इज अ मेकॅनिकल स्विच अँड इनिशियली दिस स्विच इज क्लोज्ड. म्हणजे हे मेकॅनिकल स्विच आहे आणि स्टार्टिंगच्या वेळेला हे काय असणार आहे, स्विच काय असणार आहे, क्लोजच असणार आहे. ठीक आहे, तर ह्याचं वर्किंग काय आहे, तर मेन वाइंडिंग इज हायली इंडक्टिव्ह नेचर. हे काय असणार आहे, हायली इंडक्टिव्ह असणार आहे नेचरमध्ये. आणि करंट IM लॅग्स बिहाइंड सप्लाय व्होल्टेज. करंट IM जो आहे तो लॅग होणार आहे कशावर, सप्लाय व्होल्टेजच्या समोर हा लॅग होणार आहे बाय अँगल फाय एमच्या अँगलनं लॅग होणार आहे. आणि आयडियली 5M इज काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. ऑक्झिलरी वाइंडिंग असणार आहे ती हायली रेजिस्टिव्ह असणार आहे, ही हायली रेजिस्टिव्ह असणार आहे. सो करंट I इज ऑलमोस्ट अलॉंग द सप्लाय व्होल्टेज V. ठीक आहे, अलॉंग द सप्लाय व्होल्टेज V असणार आहे. त्यामुळे काय असणार आहे, देर इज फेज डिफरन्स अल्फा बिटवीन IM अँड IA. फेज डिफरन्सचा काय असणार आहे, अल्फा असणार आहे IM आणि IAच्या मध्ये. करस्पॉन्डिंग फेजर डायग्राम शो इन फिगर 3.14.2. ठीक आहे, करस्पॉन्डिंग फिगरमध्ये दाखवलेलं आहे. द फ्लक्स प्रोड्युस्ड बाय IM अँड IA विल बी फेज शिफ्टेड बाय अँगल अल्फा. म्हणजे काय असणार आहे, फ्लक्स प्रोड्युस्ड बाय IM आणि IAमुळे जो फ्लक्स मिळणार आहे तो अल्फा ह्या अँगलनं काय करणार आहे, आपण फेज शिफ्टेड करणार आहे. द रिझल्टंट ऑफ दिस 2 फ्लक्सेस प्रोड्युसेस अ रोटेटिंग फ्लक्स. रिझल्टंट जो असणार आहे या 2 फ्लक्सेसचा तो रोटेटिंग फ्लक्स तयार करणार आहे. हा रोटेटिंग फ्लक्स प्रोड्यूस काय करणार आहे, स्टार्टिंग टॉर्क इन वन डायरेक्शनमध्ये हा प्रोड्यूस करणार आहे. ह्या ड्यू टू दिस द मोटर स्टार्ट रोटेटिंग इन वन डायरेक्शन. ह्यामुळे काय होणार आहे, मोटर एका डायरेक्शननं फिरायला चालू होणार आहे. ठीक आहे, 2 फ्लक्सेस जर एकाच रिझल्टंट जर त्याचा मिळाला, म्हणजे एकच त्याचा जर आपल्याला मिळाला फ्लक्स, तर त्या 2 फ्लक्सेसचा मिळून जो एक फ्लक्स असणार आहे त्या फ्लक्समुळे काय होणार आहे, रोटेटिंग स्टार्टिंग टॉर्क तयार होणार आहे आणि तो एका डायरेक्शननं काय होणार आहे, फिरणार आहे. अँड ड्यू टू दिस मोटर स्टार्ट रोटेटिंग इन वन डायरेक्शन. त्यामुळे मोटर पण एका डायरेक्शननं फिरणार आहे. ज्यावेळेला हा 70 ते 80% ऑफ सिंक्रोनस स्पीडला हा मोटर फिरायला लागेल त्यावेळेला सेंट्रीफ्युगल स्विच जे आहे, ठीक आहे, हे ओपन केलं जाणार आणि ऑक्झिलरी वाइंडिंग जे आहे ते आपण काय करणार आहे, डिस्कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, हा आपला रोटर आहे. ठीक आहे, हा रोटर आहे आपला. ज्यावेळेला 70 ते 80%च्या स्पीडनं मोटर फिरायला लागेल त्यावेळेला आपण ही ऑक्झिलरी वाइंडिंग आणि स्विच काय करून टाकणार आहे, आपण हे काढून टाकणार आहे. म्हणजे स्विच ओपन करणार आणि ऑक्झिलरी वाइंडिंग काय करणार आहे, पण काढून टाकणार आहे. ठीक आहे, स्विच ओपन करणार आणि ऑक्झिलरी वाइंडिंग आपण काढून टाकणार, म्हणजेच डिस्कनेक्ट करणार. दस ऑक्झिलरी वाइंडिंग इज कनेक्टेड ओनली ॲट द स्टार्टिंग टाईम. म्हणजे काय करणार आहे, ऑक्झिलरी वाइंडिंग जी आहे ती फक्त आपण स्टार्टिंगच्या वेळेला पण यूज करणार आहे. आणि रनिंग कंडिशनला ज्यावेळेला होईल त्यावेळेला मोटर रोटेट होणार ड्यू टू मेन स्टेटर वाइंडिंग ओनली. म्हणजे ज्यावेळेला रनिंग कंडिशनमुळे फक्त मेन वाइंडिंग जी आहे, मेन म्हणजे कुठली स्टेटर वाइंडिंग जी आहे तुमची. ठीक आहे, तर ह्यामुळं काय होणार आहे, तुमचा
रोटर काय होणार आहे, फिरणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं आहे, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर पण बघितलं आहे. इंडक्शन काय बघितलं आहे आपण, इंडक्शन मोटर बघितलेलं आहे, त्याचं वर्किंग बघितलं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे, ट्रान्सफॉर्मर बघितलं आहे, त्यामध्ये स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, इंट्रोडक्शन, ठीक आहे, त्याची डेफिनेशन, हे सगळं बघितलेलं आहे आपण. त्याचं वर्किंग बघितलं आहे ट्रान्सफॉर्मरचं. परत ॲटो ट्रान्सफॉर्मर बघितलं, ॲटो ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन वर्किंग बघितलं, त्याचे टाईप्स बघितले. त्याचे टाईप्स होते स्टेप अप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ॲटो ट्रान्सफॉर्मर बघितलं, स्टेप डाऊन ॲटो ट्रान्सफॉर्मर बघितलं आहे. तर अशा प्रकारे आपला थर्ड टॉपिक जो आहे तो काय झालेला आहे, ह्या प्रकारे इथं कवर झालेला आहे. थँक्यू एव्हरीवन.